आज मांडे खायचे। शिवनगरी जळगाव सपकाळला जायचं। गावामध्ये लग्न समारंभ। निंबोरी ते शिवनगरी जळगाव सपकाळा परवा आपण बघणार आहोत। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। मामाची काय गडबड चालू होती काय समजेना। शिव पण काय करत होता ते पण समजेना। आता सर्व आटून बाहेर आलो होतो। मामा बसले होते। काही वेळानं घरात आलो तर अश्विनी तिच्या बहिणी बसलेल्या होत्या। शिवला छकू मावशी फुगे फुगून देत होती। इकडे आले की नो टेन्शन। हे प्रभू हे हरी राम कृष्ण जगन्नाथ। तुम्ही कधी मांडे बघितले का? बनवताना खानदेशी मांडे अशा प्रकारे मांडे बनवले जातात बरं का। सुरुवातीला पीठ भिजून छोटे छोटे उंडे करावे लागतात। परातीवरती उंडा लाटून घ्यावा लागतो। काहींना वाटतं मांडे लय सोपे असतात। तुम्हाला सांगतो, मांडे बनवणारे ही अंगातली कला आहे बरं का। ही कोणालाही जमत नाही। नंतर हातावरती मांडेला मोठं केलं जातं। अशा प्रकारे मांडी बनवले जातात। दुसऱ्या बाजूला सालेबुवा आणि चहा प्यायला बोलावले। पुन्हा घरी वापस आलो। मोठी माय बसल्या होत्या, म्हणजे आमच्या काकू। मामीच्या आणि त्यांच्या मस्तपणी गप्पा रंगल्या होत्या। आता बसलो होतो जेवणासाठी। आपल्याला खानदेशी स्वयंपाक लय आवडतो। रस रसी भजी मांडे मस्तपणी जेवण करून घेतो। तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या बर का, तुम्ही विसरून जातात म्हणून। आता निघण्याची वेळ झाली होती। मग काय झालं, महिला मंडळांचं एकूण एकाला कुंकू लावण्याची सुरुवात। आता मामांनी मुलांना कोण म्हणजे आईस्क्रीम आणल्या होत्या। पण शिवचं काय, मी वाटून देतो। शिव कोणालाही हात लावू देत नव्हता। दुसऱ्या बाजूला ही मावशी अशी काय करते। सर्वांनी मस्तपणी कोण खाऊन घेतले। शिवची मावशी कोण खाते का बिडी पिते काही समजेना। कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? माहेरात आला तर मुली लय खुश असतात असं ऐकलं होतं। आता बघितलं पण। आता आम्हाला निघायचं होतं आणि सर्वजण वाटी लावण्यासाठी बाहेर आले होते। अश्विनी इथे थांबणार होती आणि मी काकू शिवनगरी जळगाव सपकाळला जाणार होतो। आता पोहोचलो होतो आम्ही सोयगाव मध्ये। आभाळ होतं पण गरमाट एवढी होती म्हणून सोयगाव मध्ये पायनॅपल ज्यूस पिऊन घेतलं। नॉनस्टॉप अजिंठा शिवना मार्गे पोहोचलो होतो आम्ही शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये। दुसऱ्या बाजूला लखन शेठला भेटून घेतलं। आमच्या भागुबाई माता जवळ सेल्फी काढून घेतली। आज पारावरती लग्न होतं। पारावर आलो तर गणपत विशाल मंगेश काय गप्पा मारत होते मला कळालंच नाही। गावाला जा किंवा नका जाऊ, एक दिवस आड लग्न शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये होतच आहे। चला म्हटलं पंक्ती वाढून देऊ। आमच्या गावाची परंपरा लय भारी आहे बर का। सुरुवातीला संपूर्ण महिला जेवणासाठी बसतात, म्हणजे एकच पंक्तीमध्ये पूर्ण गावाची महिला असतात बर का। चला म्हटलं आधी लग्न लावून नंतर जेवायला बस। ज्ञानेश्वर दादा यांच्या मुलीचं लग्न सोहळा आज होता। ओपन मंडप होता। एका बाजूला महिला मंडळ, दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळ। घेतलं भाऊ एका ठिकाणी बसून। मंडप तर लय भारी होता। मग सुपारी पण तशीच असेल मंडपाची हो। यांचं काय म्हणणं आहे बघूया। आता झाली होती नवरदेव नवरीची एंट्री, पण नवरदेव नवरी माग कलोऱ्याच जादा होत्या। लग्न लावून फटाके पण फुटायला लागली। दुसऱ्या बाजूला आम्ही पण घेतलं ना सेल्फी काढून। चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या बर का। तुम्हाला लक्ष राहत नाही म्हणून। रामकृष्ण हरी।